घेतलेला आहे। बारामती पोटनिवडणुकीचा प्रचार जो होता आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। खरं तर मोठा फायटर समोर नाहीये जो तुमचा उमेदवार आहे, मात्र मताधिक्य होणं गरजेचं आहे। काय आव्हान करणार? 100% त्या बाबतीमध्ये मताधिक्य होईल। सुनेत्रा वहिनीचं रेकॉर्ड हे भारतामध्ये नंबर 1चं आपल्याला मतदान मतमोजणी घेतल्यानंतर लक्षात येईल की सुनेत्रा वहिनी सर्वात नंबर 1नी पूर्वी कधी जेवढं मतधिक्य मिळालं नव्हतं तेवढं मतधिक्य सुनेत्रा वहिनीला मिळेल आणि वहिनी मोठ्या मतधिक्याने विजयी होतील। तुम्ही कधी प्रचारात सक्रिय होणार? मी 2 दिवस प्रचारातच होतो। 2 दिवस मी बारामतीलाच आहे। मलटण सांगता सभा होत आहे 21 तारखेला, कोणाकोणाची उपस्थिती राहणार? देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत। मलटण पुणे जिल्हा जी पीडीसी बँक आहे ती मलटण बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं दौंड तालुक्यातील लिंगाळी या ठिकाणी एका शेतकऱ्याला रस्त्यावर पाडून मारलाय। खरं तर तो शेतकरी बँकेचं कर्ज घेण्यासाठी तिथे गेला होता, मात्र त्या अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी त्या शेतकरी समाधान झालं नाही, त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली आणि याचा राग मनात धरून त्या शेतकऱ्याला मारलं। त्या ठिकाणी रस्त्यावर या बाबतीमध्ये मला काय मी अजून माहिती घेतली नाही। माहिती घेऊन निश्चित प्रकारे जो कोण चुकल त्याला त्याच्यावरती कारवाई केली काय जाईल। निलंबन करणार त्या नाही कर्मचाऱ्याला? चुकल दोषी कोण आहे त्याचा त्या बँकेत तो कार्यक्रम झालाय का, बँकेत ती मारहाण झाली का, बँकेच्या बाहेर काय झालंय हे आता ते तपासलं जाईल। तपासल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल। बँकेच्या बाहेर जरी झाला असला तरी तो जबाबदार अधिकारी आहे। आपण नाही, आता या बाबतीत ऐका ना, आता मी माहिती घेतल्याशिवाय मला ते आज बोलणं बरोबर नाही। कर्जमाफीचा कितपत मुद्दा कुठपर्यंत आला? कर्जमाफी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल। माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि दिवंगत अजितदादा पवार साहेबांनी पाचतानाच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर आमची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाईल। जूनपर्यंतची डेट अगोदर होईल। आता शेवटी अवकाळी हवामान, शेवटी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे, पिकाचे पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न राज्याचा कृषी मंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। लोकसभेमध्ये विधेयक जे आहे जे महिला 33% आरक्षण असेल ते नामंजूर झालं। मोदी सरकारनं पाहिलं खरं तर महिला विधेयक हे मंजूर व्हायला पाहिजे होतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच